सो गाईज आम्ही छान असं तयार झालो आहे. थोडासा मी वेगळा लुक केलेला आहे आज. साडी ड्रेस वगैरे घातले नाही, छान असा टी शर्ट वगैरे घातला आहे. अहो पण छान असे तयार झालेत, पण आमचं अजून शोधाशोधी चालली आहे. झाली का? नीट ठेव. आणि ते येताना काय भेटणार नाहीत. हर टाईम गेलो की सॉक्स गायब होतात. आरू पप्पाला दे, पप्पाला दे. हो हो, बॅग वगैरे सगळी पॅक केली. नाही नाही म्हणता एवढी मोठी बॅग झालेली आहे. चला, बघता बघता घरातच आम्हाला 12:30 वाजलेत आणि आता आम्ही निघालो. सो असा लुक केला आहे मी. कसं वाटतंय? सो गाईज आता रिक्षा बुक केली आणि चाललो आहे बस स्टँडला. चार्जिंग सकाळी तर लावला होता. रिक्षाने आलो आणि लगेच आम्हाला बस भेटली. बसमध्ये बसलो, सीट पण भेटली, त्यामुळे जास्त काही ताप वगैरे नाही पडला. हां, कुरकुरी पाहिजे. तुला काय खायचंय? आपण नंतर खाऊया. चारू बघा कशी घुसली आहे, तिला कुरकुरं घेतलं नाही म्हणून. आरू आरू उठत पण नाही. लगेचच बस लागली त्यामुळे घेतच नाही आला आम्हाला. त्यामुळे लगेच आमच्या मॅडम बसल्या. आपण घेऊ ना, लोणंदमध्ये गेल्यावर घेऊया. हा, लगेच कुरकुरं घेतलं नाही म्हणून. एवढं तर हुशारपणा करायला लागली आता. माझ्यापेक्षा भारी दिसतं. तर चार्जिंग कशी करायची नाही काय माहिती. जाताना आम्ही फलटणच्या स्टँडवरून ना हॉटेलमध्ये आलो नाश्ता करायला, कारण सकाळपासून काय नुसता नाश्ता केला होता पोहे. त्यामुळे आता बोललो काहीतरी खाऊया, मग मी ऑर्डर दिली मिसळची आणि आम्ही दिले प्लेन डोसा. आरू तुझं काय? तुला काय खायचं आहे? आरूसाठी आईस्क्रीम. आता आईस्क्रीम तर इथं भेटणार नाही, हिला बाहेरूनच आणावं लागेल. मी आले फ्रेश होऊन. आहो गेले आता फ्रेश व्हायला. मस्त असं फ्रेश वगैरे झालो तेव्हा कुठं बरं वाटलं. सो आमच्या दोघींचं झाल्यावर ते गेलेत. आणि आज भरपूर हॉटेलमध्ये गर्दी. तिकडून कशी काय गेली तू? इथं बसली होती ना. आलेल्या मॅडमचं चालू होतं मला पाण्याची बॉटल घ्यायची, पाण्याची बॉटल घ्यायची. मग ती पाण्याची बॉटल घेतली आहे. भरपूर शॉपिंग करायची, म्हणजे ते लग्नामध्ये काहीतरी देतात ना गिफ्ट वगैरे, ते सुद्धा घ्यायचं आहे. मग ते बघायला जायचं आहे अजून. आणि ऊन तर एवढं लागतंय ना, भयानक ऊन लागतंय. आमचं म्हणजे फिक्सच झालेलं आहे की असं म्हणजे खंडाळ्यावरून इकडं आलो ना तर आम्ही स्टँडवरून डायरेक्ट इकडं नाश्ता करायला येतो, कारण इथं मिसळ खूप छान भेटते ना. मग ते पहिली मिसळ वगैरे खायची, त्यानंतर मग जायचं बसनी, म्हणजे माझ्या माहेरी जायचं. सो असंच आमचं इथं आल्यावर रुटीन चालू असतंय. नाटकं सुरू आहेत ना, कितीतरी उशीर झालं, नुसती फ्रेश व्हायला लागते. ते घेऊन जातील मग. हो का अरू, ते घेऊन जातील मग तुला. आले आहो आमचे फ्रेश होऊन. सो काय आमची ना आता ऑर्डर आलेली आहे तर मिसळ आणि आहोंनी मागवलेला मसाला डोसा आहे का प्लेन डोसा आहे? हा प्लेन डोसा आहे. बटाट्याची भाजी नाही आहे वाटतं. आता आम्ही गिफ्ट बघायला आलो होतो आणि आहोंना ना ही फ्रेम आवडली. एवढी छान वाटते ना, डायमंड वगैरे आहेत. ॲक्रेलिक आवडली ना तुम्हाला? सो ही आम्ही गिफ्ट घेतोय. आता ते पॅकिंग वगैरे करतील. लांबून दाखवा, लांबून किती छान वाटते एकदम. सो अशी फ्रेम आहे, गिफ्टसाठी एकदम बेस्ट आहे. पॅकिंग वगैरे चालली आता. सो गाईज बघा, आता आम्ही गिफ्ट घेतलेलं आहे. एवढी मोठी फ्रेम घेतलेली आहे, नक्कीच तिला आवडेल. आहोंना तर भरपूर आवडली आहे. हॅलो गाईज, सो फायनली मी माझ्या माहेरी आली आहे आणि बघा वातावरण किती छान झालं. सो गाईज आता मी माझ्या माहेरी आली तर ह्या माझ्या भावांची मुलं आहे ती आणि ही आरू. सो तिघांचं असं खेळणं चाललंय. खेळा. ह्यांना गावातून आणले, म्हणजे आम्ही रानात राहतो, मग गावातून जाऊन ह्या दोघांना आणले, तेव्हा ही खेळते अशी. फायनली ना मी माझ्या माहेरी आलेली आहे. 2-2, 3-3 बस बदलून यायचं, तिथून परत चालत यायचं नाही. एवढा मला वैताग येतो ना, मला प्रवासच नको वाटतंय ना. आलं ना एवढा कंटाळा येतो ना, कसा काय माहिती.
तिथून मी जर गेले ना तर मी सगळं तिकडचं काम करते, पण तिकडून इकडं आले ना तर मला अजिबात काम करू वाटत नाही. सो मी निवांत बसलेली आहे, मम्मी स्वयंपाक वगैरे करते. असं सगळ्या छोट्या छोट्यांना किंवा घरच्यांना ना असं ब्लॉगमध्ये येऊ वाटतं. हा थांबला होता तिथं. अहो मला बोलतात हां 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 अहो मला बोलतात की त्याला घे ना ब्लॉगमध्ये. सो ही माझ्या भावांची मुलं आहेत आणि ही माझी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल ना. तो श्रीतोय, हे प्रतोय. आता ह्या दोघांमध्ये ना फक्त 7 दिवसाचा गॅप आहे. मी आणि वहिनी म्हणजे असं म्हणजे सोबतच म्हणजे प्रेग्नेंट झालो होतो. फक्त माझी जी डिलिव्हरीची डेट होती ना ती आधीची होती, त्यानंतर वहिनीची होती. पण असं झालं की वहिनीची आधी झाली आणि त्यानंतर मग माझी झाली. मग ही झाले आणि पहिला झालं श्रीतोय. असं त्यांना यायचं होतं ब्लॉगमध्ये. काय करा आणि आता आहे ना कसं आहे आरूला अशा ॲक्टिव्हिटी आरूला ना अशा ॲक्टिव्हिटी म्हणजे कोणाच्या बघायला भेटत नाहीत ना, त्यामुळे इथं आलं ना ती जशी करते तशी ती करते. हो 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 ढकला ढुकली तर लय जमतं हिला. या इथं या सगळेजण.